नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय संपत जाधव लिखित नातं ही कादंबरी आणि आज भाग 19. सीते, म्या 4 रोज कुठंतरी जाऊन येतो. अहो येड आहे का खुळ आहे? पोर बाळंतीन हिराचं ते तसं. नशिबानं तिचं आईबा बहीण भावंडा आली. आज दुसरा दिस उजाडलाय. जात पंचांना कळवलं पाहिजे. वकूत गेला की पुण्यांदा दंड घ्याय दंड सावरतेली. दुखळा 13वा महिना न ग. रामा गप बसून निसता ऐकत होता. सुना पोरी साऱ्या उठलेल्या आणि सुबीच्या भोवताली जमा झालेल्या. आई सुधीक बघत होती. थोरल्या चंदीनं लेकराच्या तोंडात तोंड घालून मुका घेतला तर लक्ष्मी वारडली. चंदे, अगं लेकराच्या तोंडात तोंड घालती वय, वाकऱ्या काढेल की. आई राहू दे, राजाचा राजकुमार नाही त्यो. नाही तर आई घे ग तू. सुबी पडूनच बोलली. आई बोलल्यानं चंदीचं आतकणलेलं मन सुबीच्या बोलण्यानं फुललं. तिने बाळाला उचलला, मांडीव घेतला. तसं तारीनं हात हातात घेऊन स्वतःच्या तोंडावरनं फिरवला. मोरपंख अंगावरनं फिरल्यावानी तारीच्या तोंडावर आनंद दिसायला लागला. सुबे, हुबेहूब त्याचा बापच तुझ्या उदरातनं आलेवानी हाय. चंदीनं तोंडावरनं हात फिरवला. काहीतरीच काय. अगं ह्या भावया जावाळ आत्ताच टिस्टीच आहे. सुबीवानी आहे, सुबीवानी. बाळाच्या केसात हात घालत तारी बोलली. हिरी हातरुणावर पडून सारं बघत होती. तिचं हून आहे का चून आहे. तिच्या डोसक्यातलं वादळ कुणा कवा भावऱ्यात घेईल कळतच नव्हतं. घरातला आनंद बघून दोघं हरकली होती. रामा टेकून बसला होता. गारियल सारीकडं पसरायला लागलेली. कावकाव करत झाडावरनं कावळा उडाला म्हणून वर बघितलं तर यालाला आकाशी रंगाचं फूल लागलेलं. तसं टक्क्यानं त्याची नजर त्याच्या नातूवर गेली आणि त्याच वक्ताला हिरी बाहेर आली. केसाचा झाप, तोंड सुजलेलं. सीती उठून हिरीच्या मागं गेली. हिरी बाहेरनं आली. साऱ्या भनी आय सुबीच्या पोराच्या भोवती हसत बसलेली बघितली आणि तिचं डुकरं दोसकं जे असं ठणकायला लागलं. हिरा ये की ग. आईनं बोलवली पण ती कुणाकडं न बघता खालीवर गोदडी घेऊन बसली. तिला साऱ्याचा त्योग आला. असंच उठावं आणि वीर बारव करावी, नाहीतर ढनाना पेटून घ्यावं असं तिला वाटायला लागलं. पण तिचं मन तिला सांगायला लागलं की तू काय मरतीयास, तुला दुसऱ्यांना मारायचंय. तिचं गळणारं डोळं गोधडीनं पुसत ती शांत झाली. तिनं सारी नाती मनातनं तोडूनच टाकली. सुबी नवऱ्याच्या घरी बाळंतीण झाली. सोयऱ्यांना जातपानसांना आवातनी द्यायचं वाचलं. सोटावडा, 5वी पूजन सारं घोंगडं रामाच्या आणि सीतीच्या गळ्यात आलं. त्याच दिवशी रामानं गायगाईनं सोयऱ्या धायऱ्यांना आवातनी दिली. 5 कोंब जातपानसांना बोलवणी झाली. सीतीनं सोनाराकडं जाऊन साठवाय बनवली. मनगट्या, वाळं, दिष्टच्या मन्याकरता गोसावणीची वाट बघायला लागली. 4 घरचं आंगडं टोपडं लेकराकरता मागून आणलं. सीती आठवून एक एक वस्तू आणत होती. सुटावडा ते झालं की बकऱ्याचं 4थ्या दिवसाचं जेवण, 5वी पूजन, बाळंतिणीला लुगडं, चोळी, बाळात येडा, तिचं खाणं पिणं, त्यात हिरीचं आजारपण, खर्चाचा आकडा. पोरावांचं रातून द्या राबणं. विचार करता करता ती आत आली, बाहेर गेली. अगं बया, बरं आठवलं ते हिरीच्या डोसक्याच्या पट्ट्या बांधल्याच्यात ना. ती तरा तिच्याजवळ गेली. हिरा उठचोळ भर, दवाखान्यात पट्ट्या बांधल्याला जायचे. सांच्या पारला मधवा तुका गठुडं घेऊन आला. लक्ष्मीनं गठुडं सोडलं. बाळू त्याला 4 फाटक्या साड्या, आंबे मावराचं तांदूळ, खारी, खोबरं, तुपाचं गाडगं, 10-5 अंडी त्यात. तुझा बाप बरा आहे ना, का ढोसतोय? आता बघा, जित्याची घोड मेल्या बिगर जाती होय. कालच्याला तर जेवलंच नाही. त्यानं बोलता बोलता खिशातलं 500 रुपये आईच्या हातात दिलं. आई, पाहुण्यांना तरास न ग खर्चाचा. सुबीचं सारं आपण करू आणि त्या हिरीला म्या घेऊन जाऊ का आज? अरे पोरा ती शानी हवे, विचारूच न गस, नाही तर फाटल्यावानी काहीतरी बघत बसेल. नवऱ्याला बघून गोदी पोट सावरत त्याच्याजवळ आली. रस्त्याला ठेवलेल्या तांब्याला वाल पडली. अगं सावकाश, असं म्हणून तुक्यानं तिला दंड धरून सावारली. त्यानं गपचूप खिशातलं 5 रुपये काढलं, तिच्या हातात दिलं. तिनं तसंच उरात ठेवून दिलं. आवातनी गेलेल्या सोयरं धायरं जातपंच जमायला लागलं.
रामानं अंगणात 4 कळकटा आडवी तिडवी टाकून सावली केली. सीतीनं आदल्या रात्री झाडून झुडून शेणकाला टाकून लक्क करून टाकलेलं. रामाचा जरब सोयऱ्या धायऱ्यावर जात पंचांवर. पण आज रामाचा संसार मोडकळीला आल्यावानी बघून भांडुळाचा साप झाल्यावानी पंच आयटीत फिरायला लागलं. पान खाऊन पाचाचा थुकायला लागलं. सुबीला आणि तिच्या लेकराला न्हाऊ घातली. काजळ घालून बाळाला दडपून निजावला. हिरीला खाया घालून सीतीनं तिचं हातपाय धुतलं, केस नीट केलं, साडी बदलली. लक्ष्मीनं ते सारं बघितलं आणि म्हणली, खरं सीतावहिनी, माझ्या पारस तुम्हीच आय हायसा. नका व एवढं करू, दिष्ट लागन. तिनं जवळ जाऊन सीतीच्या खांद्यावर हात ठेवला. पानाव साठलेल्या पाण्याचा थेंब वागळावा तसा डोळ्यातनं थेंब वागाळला. रामाच्या साऱ्या मैत्रांना कोणीतरी सांगितलं त्याच्या पोराला ल्योक झाला आणि त्याचा सुटावडा आज आहे असं. म्हणल्यावर हातातली कामं सोडून ती धावत पळत आली. त्यांना बघून रामाचा आत्मा शांत झाला. पडेल ते काम ती करायला लागली. रामा, लेका संध्याकाळच्या देतो ना बार ओढून. रागबा, दादबार, काय झालंय काय? अरे गरीब लायकीनं करायचं. दुकान नाड्या पुड्याचं आणि रुबाब वाण्या उदम्याचा. दादबा, आता म्या पहिला रामा नाही र. रामा, तुझ्या गरिबीचा आणि आमच्या वाजवण्या गाजवण्याचा संबंध येतोय कुठं? रागबानं रामाला जीवाभावाचा मैत्र मानलाय. आजच्या त्याच्या बॉलाचा त्याला राग आला. रानबानं आणि दादबानं ताफकरी जमवलं आणि रामाला न विचारता वाजवायला सुरुवात बी केली. चोख्याच्या शिंगानं तर गावाच्या कांठाळ्या बशिवल्या. सारी पोरं घरी आलेली. पोरीने सीतीला ठेवणीतले इरकल नेसवली आणि रामाला करवंदी काठी धोतार सादरा आणि कोशा मानला. सारी पोरं सोना नटल्या. 4 घोंगड्या हातरून पंच बसले. भावानं आणलेली साडी, पोराला कापडं दिली. सुबी हिरव्याच्या रेशमाच्या साडीत नवीन नवरी दिसायला लागली. सीतीनं 8 लुगड्याच्या घड्या, त्यावर खण, नारळ, पंचांच्या मोहरं आणून ठेवलं. बाळन तेडा उचलून लक्ष्मीच्या अंगावर पदर टाकला. खणा नारळानं वटी भरली. सवासणीचा मान दिला. राहिलेल्या 7 साड्या कुणाला नेसवायच्या, कुणी आणल्या असं पंचानं विचारलं तर रामाला का कुणाला सांगता येईना. अहो, त्या 7 साड्या माझ्या पोरींला आणल्या ती. सीती उठून बोलली. तशा सुनानली की बघायला लागल्या. अगं, बघताय काय, ननन भावजो यांनी एकमेकींच्या साड्या नेसा, वटी भरा. वटी भरण सरलं. हळदी कुंकू झालं. साळुंगा देगावचा पण सुटला. पवार आणि चव्हाण कोम यांचो पोरगे बाळातून हुई, पोराव हुई, त्याचो सुंटवडा कार्यक्रम हायचो, त्यांच्या वतीनंच स्वागत छ. सुंटवाड्याचो कार्यक्रमानं खुशाली देवानी. पंचानं मुलीच्या आणि मुलाच्या आईबापाला खुशीनं किती पैसे द्यायचं ते द्या आव्हान केलं. चव्हाण पाहुण्यानं उठून बंडीच्या खिशातनं 100च्या 2 नोटा काढून पंचान मोरं फेकत आणि रामाकडं बघत राहिला. तो पंचानं खिशात हात घालायच्या अगोदरच 100ची नोट पंचामोरं पडली. रामानं कुणी दिली म्हणून इकडं तिकडं बघितलं तर दागड्यानं 100 रुपये टाकलं. 300 पंचानं पुकारलं. पाऊस पडावा तसा पैशाचा ढीग पडला. पंचांनी पैसे मोजलं. 1702 रुपये जमलं. पंचांनी त्यात पैसे टाकलं. 2000 करून पेढ्या आणाया एकाला पेटाळून टाकला. अख्खं गाव जमलेलं. पंचानं खारी, खोबरं, गूळ आणि तूप आणायला फरमावलं. जायशा हाय व क्या छ? अरे पंचानं बोलावलेला. जैशा पळत जाऊन खारी, खोबरं, गूळ, तूप, रवा घेऊन आला आणि त्यांनी ते पंचामोरं ठेवलं. एका पंचानं उठून माणसं मोजली. काळं कीट दात दाखवत बोलायला लागला. 5 कुमाने देखन लोक सो अन यो माल लावायचो. पंचानं नाचक्की केल्यावानी केलं तसा रामा ताडक्यानं उठला. हे साळंके, नाव साळून का कालवा मात्र गोसाव्यावानी करतोय. रामभाऊ पाहुणं, त्याच्यावर काय चिडतंय? अहो, माणसं सुटावड्याला जमल्या ती आणि आपल्या जाती रिवाजाप्रमाणे शेमडं पोर आलं तरी त्याच्या हातात काहीतरी ठेवायला लागतं का नाही? सुटावड्याची वाडी द्यायला पाहिजे ना त्याच्या हातात. किसना पोरा इकडे दुकानावर जा आणि एवढ्या माणसांना लागतेली तेवढ्या खोबऱ्याच्या वाट्यान सुटावड्याला जे लागल ते आण, पळ. चव्हाण पाहुणं, जात रिवाजाची भाषा करतोयस. हा सुटवडा वाटायला लावणं तुझं काम होतं. आबा, थोडंसं बोरीनं घ्या.
पंचांना काय पाहिजे ते त्यांनी सांगाव. जेल्या उभा राहून बोलला तसा साळुंका पंच शेंदूर खाल्ल्यावाने गप झाला. आये लोक तारतळले ती. वहिनी बसलाय काय? दगडाचं चुलवान बनवा. जे सामान आणलंय ते तरी तळाया परताया घ्या. मेवणं मांड्या ठेवून काय बसलाय? चला उरका. तात्यानं बोलवलं तसं साऱ्याची जिम्मड उडाली. 3 दगडाचं चुलवान ढाणणलं. लोखंडाची कढाई चढली. तेलाचा डबा पालथा झाला. खोबऱ्याचा खीस, वावा, गूळ, मीठ त्यात टाकलं. राजापूरचा सोयरा उठून कढईत झारा उलथा पालथा करायला लागला. वेलदोड्याचे 4 दाणं वरनं टाकलं. खमंग वास सुटला. तुपाची ध्वार सोडल्यावर तर विचारायलाच न ग, लोकांच्या तोंडालाच पाणी सुटलं. पोराढोरांची गडबड सुरू झाली. कुणी भोकाड पसरून कॅकाटायला लागली तर कुणी आईचा पदर वडून तळल्याला मागायला लागली. अरे यो खुशाली पेडो आणायला गेलो का सरोग? कुणीतरी वाटाकडं बघत वराडलं. सुटवड्याच्या वाट्या भरून तयार झाल्या. 5 सवासणीला दिल्या. नंतर पंचांना दिल्या. मला द्या कालवा सुरू झाला. आया पेत्या पोरांच्या सुधीक वाट्या घ्यायला लागल्या. वाट्या जात होत्या, खपत होत्या. पंच कमी कसं पडल त्याची गंमत बघाय बसली होती. सुटवड्याच्या वाट्या साऱ्यांना पुरून 4-2 शिल्लकच राहिल्या. पंच खाता खाता खुशाली पेड्याची वाट बघायला लागलं. रामा मोरवाडीचा चंदरमोहरा गर्दी शिरून बोलवायला लागला. रामानं त्याला काय म्हणून विचारलं. अरे तुमचा कोण पाहुणा मरणाचा दारू पेलाय आणि साऱ्या रानात पेढं सांडून रस्त्यातच पडलाय. जात सुधरायनं जेल्या भाग लाथ मार. रामाच्या अंगाचा तिळपा पडत झाला. जेल्या, थोरला मेवना आणि 4 सोयरं धावत सडकला पळाली. बघत्यात तर 4-5 कुत्री कावळं मेलेल्या जनावराला वाढावं तसं पाहुण्याला वडीत होती आणि दारुडा निस्ता डोळं झाकून उठत होता, पडत होता. एका कुत्र्यानं तर पेड्याची पिसवीच वाढायला सुरुवात केली. तसा तो वरडून उठला, थोबाडावच पडला. जेल्यानं ते बघितलं. त्याचं मस्तक तडाकलं. त्यानं चेंडू आणि लाथानं उडावला. धापक्यानं खाली आपटला. जेल्यानं बापाला कळूच दिलं नाही. सारी माघारी आली. तात्यानं सगळ्यांना बाजूला घेतलं. समद सांगितलं. सायकल घेऊन सारोळ्याला पेढं आणायला गेला. जावय काय झालं, आलं का पेढं? चव्हाण पाहुण्यानं तात्याला विचारलं. कुणी पाठवला होता रे या ब्यावड्याला? मरणाचं पेलंय, धडोताची सूद नाही. त्यानं त्याची चांगली निजवली पेढं रानुमाळ. आज तिचे बन एवढं जेव आहे. जावय पाहुणं देवाधिकाने सुद्धा दारू पेल्याचे दाखलेत. आमचा दारू लय जीव. हा ना, दारू पेणं म्हणजे ह्याला मोठेपणाचं वाटतंय. मामा गुपान ग बसा, आबाना ऐकलं तर. तात्या बोलला पण चव्हाण पाहुणा पिचाळल्यावानी आरडला. अरे जावा तवा आबा, काय करल रे तुमचा आबा? मामा आमचा आबा ना दात काढून उसाचं कांड फोडायला लावीन. तात्या रामाकडं बघत दाबक्या आवाजात बोलला. जावयाच्या बोलण्यानं चव्हाण पाहुण्याच्या अंगावर आगीचा डोंबाळा पडल्यावानी झालं. खुरट्या मिश्या दातानं तोडत हातवारं करून वराडला. रामानं बघितलं आणि डोसक्यावरनं ढ्यांगा टाकत त्याच्याजवळ गेला. तात्या कंचा देव ह्याच्या अंगात घुमायला लागला म्हणून केंजाळला. इवाय तुमच्या सिंदळ जिबाला ताब्यात ठेवा, नाहीतर. रामा त्याच्या मुस्कडात चढवणार तेवढ्यात तात्यामध्ये पडला. आम्ही हाऊत ना इथं, आम्ही हाऊत इथं. तात्यानं बापाला समजावला. आबा पर लोक तार तळल्या ते. किती वकोत झालाय. कोण बारगाळीचा पेढा आणायला गेलाय? अरे 4 गावची 4 माणसं आहेत, काय म्हणत्यान? इवाय सोटावडा घेसाड्याचा आहे, वाहना उमद्याचा नाही. मामा उलट बोलू नका. अरे माणसावाने बोललो तर ह्याच्या बापाच्या जोडे धोंडा पडल का? रामानं इवाईच्या बापाचा उद्धार केला. चव्हाण पाहुणा रागानं अंडील बैलावाने डिरक्या टाकायला लागला. बापाचा इद्रापणा घरादाराला ठाव असल्यानं चव्हाण पाहुण्याची बायको, पोरं त्याच्या भोवताली जमली. पोरींनी हात जोडलं. पोरांनी नजरेनं दापला, पर तो जास्तच फोरकाटला. चव्हाण पाहुण्याच्या पोरांनी सोयरा धायऱ्यासमोर तमाशा नग म्हणून चुचकारून डांबरे रस्त्यानं लमानबुवाच्या देवळामोरं त्याला नेऊन बसवला. चव्हाण पाहुणा गेला तशी समद्यांची डोसकी गार झाली. रामा साऱ्यांना शांत करत होता. तवर चव्हाण पाहुणा दारूनं लक्कासून झोकांडतच आला. छबिन्यात नाचल्यावाने नाचायला लागला. धोत्राचा कासका सुटून त्याची लुंगी झाली.
सीते, आम्ही जातो, आम्हाला हे बघाय बोलवले होय. निगड्याची भागू चव्हाण पाहुण्याकडे बघत पचक्यानं थुकली. अगं असलेलं तर उलटा टांगायला पाहिजे. तेल्याची सुंदरा बी गारजली. चव्हाण पाहुणा जोरजोरात हसायला लागला, नाचायला लागला, येडं चाळं करायला लागला. तशा जातू म्हणून साऱ्या बायका उठून निघाल्या. रामा तर खाली बघून जमीन टोकरायला लागला. सीतीनं लक्ष्मीकडं बघितलं. इतका येळ गप बसलेली लक्ष्मी उठली, नवऱ्याजवळ आली. काय झालं या? खैस बोकांडी बसला काय? अरे पोरांनो, म्याच माझं काळं करते, या पानसाठाला पांजर पोळ्यात सोडा, नाही तर म्हसराच्या गोट्यात बांधा. लक्ष्मी बोलून उभ्या उभ्या रडायला लागली. घरदार कळना, कथू कारण समजना, उठावणी आणलंया, काय करावं वादेला ह्या. ती रडत रडत त्याच्या जवळ गेली. तशी त्याने तिला गाचांडली. ती मुटकळं होऊन पडली. धावत पळत येऊन पोरींनी आणि सुनांनी तिला उचलली. राम सीता धावली, पण सुटून आलं. दंगल माजल्यावानी कालवा झाला. साऱ्यांना वाटलं आता कालागत होणार. आई पंढरीच्या धान्यांनो, जात पंचांनो, बघतात ना करणे आमच्या हिवायाची. तुम्ही पंच होऊन काश यंत्राचं मान्य केलेलं दगड आहे. पंच कशाला झालाय? पोट फुटुस्तवर फकस्त खायला. तासभर झालं या हे इद्र नाचतंय काय, तरसागत वरडतंय काय? तुम्हाला डोळ्याने दिसत नाही वय? कानाचं धड बसल्या ती. अरे तुम्ही गडी आहोत का दळग? पंचांना दडग म्हणलं तसं पंच जखमावर मीठ टाकल्यावानी उठून चव्हाण पाहुण्याच्या भावताली जमलं. चव्हाण पाहुण्याची पोरं कावून गेली. मढं उचलल्यावानी त्याला कचक्यान उचलला, खांद्यावर घेतला, आत गोठ्यात नेऊन मसरा शेजारी दाव्यानं त्याला बांधून टाकला. ढोराला मुसकं बांधल्यावानी धडपेनं तोंड बांधून पोरं येऊन बसली. चव्हाण पाहुण्याचा कालवा बंद झाला. अरे पोरांनो, नका तसं करू. आई ये तू ग बस. पोरं लक्ष्मीवरच वरडली. सीतीनं सुबीला आणि तिच्या लेकराला अंगणात आणलं तशी पोरांवर साऱ्याची झिम्मड उडाली. सुबी थोरल्या भावानं आणलेल्या हिरव्यागार इरकलीत सजलेली. बाळणपणात लावलेली हळद आणि डोळ्यातलं काजळ थेट हरणीवानी दिसत होती. गाठीची चोळी, कोपरा पावतर काचच्या हिरव्या बांगड्या, ह्या आखाळापासनं त्या आखाळापावतर आडवं कुकू. लेकराच्या अंगात गुलाबी झबलं, डोसक्यावर लाल गोंड्याचं टकूचं होतं. सुवासनींनी सुबीला हळद कुकू लावलं. सुटावड्याची वाटी, तांदूळ, खारी, खोबरं घालून वटी भरली. गावातल्या आयाबाया कुजबुजत चव्हाण पाहुण्याच्या इद्र्यापणाचं पाढं वाचत होत्या. रामा एका कोपऱ्यात काहीतरी इप्रित घडल्यावानी तोंड करून बसलेला. सीतीनं गावातल्या बायकांना हळद कुकू लावलं. विहिनीनं लक्ष्मीला मानमानतुका दिलं. त्याच वक्ताला जेल्याची बायसिकल पळती होऊन दारात उभी राहिली. त्याने पेढ्याचा पुडा आईजवळ दिला. अरे माझ्याजवळ काय म्हणून देतो यास? वाट की सारेसनी, यांना दे पहिलं. गावच्या देशमुखनीकडं हात दाखवत सीती म्हणाली. गावातल्या बायांनी आणलेलं खण नारळ सुबीच्या वाट्यात घातलं. लेकराचं तोंड भरून कौतिक करत त्या निघाल्या. सुबीचं कौतिक बघून रामाच्या पोरी खोलल्या. पर सख्या भनी सुताक आलीवानी बसल्या होत्या. लाजं काजं काम करत होत्या. कोण हसत होती तर कोण गप्पा मारत होतं. पंचमातूर चुळबुळ करत होतं. काय पाहिजे साळुंक पंच? घन दिसनीनं तुम्हार घरमं नाथो व्हाईल छ, मग पवारनं थोडी नाली देव. साळुंक पंचाने रामाला दारू मागितली तसं रामानं गरागरा डोळं फिरवत त्याच्याकडं बघितलं. रामा उठून साळुंक पंचाजवळ गेला तशी सारी त्याच्याकडं बघायला लागली. कुत्र्याचं पिलू उचलल्यावानी पंचाला कानाला धरून उचलला आणि गोठ्याकडं नेला. त्याच्या मागं सारी उठून आली. बघत्यात तर चव्हाण पाहुण्याला मसरा शेजारी टकटून बांधल्याला. ते बघून बघे खो खो करून हसायला लागले. अरे हसताय काय? हे तुमच्या नालीनं केलंय. चव्हाण पाहुण्याच्या डोक्यातली अक्काबाई उतरल्यानं तो माणसं बघून तडफडायला लागला. रामाचं मन मात्र रिव्हायला गोठ्यात बांधलेलं बघून तळमळलं. त्याचा जीव तुटायला लागला. पोटच्या लेकरांनी जनावरावानी बांधावं, तो तुझ्या जिंदगानीवर लेका जन्माला आला आणि कुत्तरड्यावानी जगतयास. रामाला चव्हाण पाहुण्याची चीड येत होती आणि वाईट सुधीक वाटत होतं. रामाचा सबूत इवायाला डोसक्यात दगड घातल्यावानी लागत होता. इवाय मला माफ कराव. पुण्यांदा जर असं घडलं तर 100 जोड थोबाडात आणा आणि एकच मोजा, पर आत्ता मला सोडा. चव्हाण पाहुणा धाय मोकलून रडायला लागला. रामानं त्याला मोकळा केला तसा तो त्याच्या पायावरच लोळायला लागला. अहो काय करताय? उठा चला.
रामानं त्याला उठवला आणि अंगणात आणायला लागला, पण रामानं त्याला हातच जोडलं. "नका, मला माणसात नेऊ नका, हे काळं तोंड कसं दाखवायचं त्यांना." म्हणून चव्हाण पाहुणा हात जोडत भोंगवलीच्या वाटेनं निघाला. रामा मात्र त्याच्याकडे निस्ता बघत उभा होता. त्याच्यातला बाप त्यालाच विचारत होता की लेका पोटच्या गाबड्याने बापाला जनावरावानी बांधाव. तो गुदमरला. त्याला काही सुधराना. तो गर्दीतनं लांब गेला, बराळल्यावानी बोलायला लागला. दोष पोरांचा का बापाचा? नात्याचा गुत्ता त्याला सुटना. त्यानं आभाळाकडे बघित मोठा उसासा टाकला. नवरा निघून गेला आणि लक्ष्मीला उदासी भरली. लेकरू जोरजोरात रडायला लागलं. सीतीनं झोपेत कानुसा घेतला तशी तटक्यानं उठून ती त्याच्या जवळ गेली. तिनं त्याच्या अंगाखालची बाळावती बदलली. उचलून मांडीव घेतलं तसं रडायचं थांबलं. मुठी तोंडात घालून चुखायला लागलं. पाणीदार डोळं उघडून इकडं तिकडं बघितलं आणि पुन्हांदा आस्तळायला लागलं. सीतीनं ओळखलं त्याला भूक लागली. सुबी बिनघोर निजलेली. तिला उठवायचं सीतीच्या जीवावर आलं, पण पोरामोरं तिचा इलाज चालना. रडून रडून टाळ्याला जीभ चिकटायची वेळ आली. तिने सुबीला जागी केली. पडूनच तिने लेकराला चापासलं, पण तिच्या हाताला लागलं नाही. पुन्हा तिचा डोळा लागला. सुबा, लेकराला पाच की. मांडीवरचं बाळ तिच्या पोड्यात निजवी सीती बोलली. सुबीनं पोराला थानाला लावलं. अगं, असं झोपत पाजायची सवय ठेवली तर लेकराचं डोसकं चपटं, नाक नकट होईन. ती मनातल्या मनात बोलत होती. त्याच वक्ताला कोणीतरी येताना तिला दिसलं. तशी ती उभी राहून बघायला लागली. तर तो तिच्या जवळ येऊन उभा राहिला. दम लागल्यानं त्याच्या तोंडानं सबूत फुटत नव्हता. छातीचा भाता झालता. तो काय बोलना म्हणल्यावर कोण पाहिजे सीतीनेच विचारलं. रामा घिसाड्याचं घर आहे का? तो कसा बसा बोलला तशी सीतीनं मनातनं चरकलीच. कोण, कुठला, तुझं नाव काय? पाठीभर प्रश्न तिने त्याला विचारलं. म्या भोंगवलीचा मारत्या रामोशी. रातच्याला आमच्या गावच्या घिसाड्यानं काय केलं? सबनीस बागत हिरी जीव दिला. काय जीव दिला? आम्ही पाठच्याला मेहनतीला जातो. पवायला उड्या टाकायच्या तर मोड जा. तसाच पळत आलो. सारं ऐकून सीती जाग्यावर गार पडायला लागली. म्या जातो, सांगाव द्या त्याच्या बायको पोराला. असं म्हणून रामुशाचं पोरगं वाड्यातनं वर गेलं, भोंगवलीकडं निघालं. ती निस्ती त्याच्याकडं बघत राहिली. रामाच्या पारी सांगाव तरी कसं? विचार करता करता लक्ष्मी झोपली होती तिथं येऊन बसली. मनातल्या मनात काहीतरी ठरवून तिने तिला गादा हलवली आणि हाक मारली. तसं तिने पापण्याची हालचाल करत काय म्हणून विचारलं. सीती म्हणाली, अहो मला आता सपान पडलं दादांचं काहीतरी. चोपा मरू द्या त्यांना. सीतीचं बोलणं अर्धवट तोडत ती बोलली. अहो लय वांगाळ सपान पडलं. आपण सारी निघू, उठा, चोळा भरा. लक्ष्मीला सांगून सीतीनं चूळ भरली. केस सोडून पुण्यांदा बुचडा बांधला. रामाला हलवला तसा तो उठून बसला. तिनं त्याच्या कानात तोंड घातलं तसा तो येवळायला लागला. रामाच्या रडण्या इवळण्यानं सारी तटाटा उठून बसली. सुना, पोरी, जावई, पोरं समधी त्याच्या भोवती जमली. रामा जास्तच रडायला लागला. त्याच्यामुळं चव्हाण पाहुणा उभा राहिला. माणसाला जवळ मानपान नाती गोती तवरच त्याचं जगणं सारं आठवून रामा उर बाडवायला लागला. पोरग, बायको, त्यांच्या मागं त्यांच्या पोरी माळरानानं रडत रडत निघाल्या. राहता राहिल्या गरवार सुना, लेकुरवाळी सुबी आणि हातरुणात पडलेली हिरी. सीतानं समजवून रामाला गप केला. तसाच उठून तो पाटलाच्या घराकडे गेला. पाटील नुकता देवाची पूजा उरकून देवाच्या अंगावरचं उदक घरावर फेकाय बाहेर आला. रामानं सारी हकीकत पाटलाला सांगितली. गडबडीनं बैल जोडून तो गाडी घेऊन आला. दोघांनी धरून हिरीला गाडी चाडवली. नातूला घेऊन सीती गाडीत बसली. सुबी, पोरी शेजारी बसल्या. रामानं बंदुक्या, पिस्तुल्या म्हणून दोन्ही बैलाची शेपूट मोडली तशी ती चौकूर उधळायला लागली. गाडी सारोळं सोडून न्हावी भोंगवलीच्या वाटाला लागली. तशी गप पडलेली हिरी अंगात आल्यावानी किंजळत उठली. छाती तोंड झोडून घ्यायला लागली. केस वाढायला लागली. बापाचं एक एक गुण आठवून हामरायला लागली. सुबी मात्र टपापा अश्रू गाळत होती. खालचा वट दाताखाली दाबून उस्मारत होती. सीतीला बघवना आणि ऐकवना बी. तिनं लेकरू सुबीच्या मांडीव दिलं आणि हिरीला लहान लेकरावानी छातीला लावून थोपटायला लागली. तशी हिरी हातापायाला झटकं देत इवळत लोळायला लागली आणि एकदम गप पडली. तिच्या कालव्यानं लेकरू भेदरून किचळलं आणि गप झालं. रामानं गाडी थांबवली.
तोंड फिरवलं, लेकराकडं बघितलं तर त्यो उभा अश्रूंनी भिजलेला, त्याचं डोळं लाल झालेलं. सीतीनं बघितलं तर सीती डोळी पुसत बोलायला लागली, तुम्हीच असं केल्यावर लेकरांना कोण धीर देणार? हिरापोरी, अगं कशी समजूत घालू तुझी? रडू न ग, असं तरी कसं मानणार मी तुला? असं म्हणून तीच तिच्या गळ्यात पडून रडायला लागली. हिरी हो का चू कराना, हातपाय वाकडं झालेलं, बुबुळाच्या गारगोट्या झालेल्या. सारं बघितलं तशी रडायची बंद झाली आणि आरडली, अहो पोरीला बघा, तिची दात खिळ बसली, डोळं बघा कसं केल्यात, हातपाय वाकडं झाले ती. सीतीनं तिच्या तोंडात बोट घातलं, पर दाभाड गच्च. रामा पटक्यानं उठून हिरीजवळ आला आणि अंगठ्याला चुना लावून जोर लावून आखळं दाबली. तशी डबड्याचं झाकण उघडावं तसं तोंड खटक्यानं उघडलं, पुन्हा जाम झालं. तिच्या तोंडातनं रक्ताची धार, जीभ दाताखाली दावलेली. त्यानं बंडीच्या खिशातला आडकित्ता काढला, झटक्यानं दोन्ही जाबड्यामध्ये खोपसला, बोट जाईल एवढी जागा केली. दात उचकाटून दोन्ही हाताची बोटं जाबड्यात घालून खालचा खाली आणि वरच्या वर जाबडा उचकाटला. तिला उठून बसवली तर ती रडायला लागली. रामानं पुन्हा गाडी ताणपाटली. गाडी भोंगवली, गावात शिरली, पाहुण्याच्या पालासमोर येऊन थांबली. ही गर्दी, 4-2 गावची माणसं जमलेली, पोलीस, फौजदार, पोलीस पाटील समोर उभी. मढस साडलेलं निर्गिल त्यालाचा वास उभा राहू देत नव्हता. पोरी, सुना, बायको शेजारी बसली. गाडी थांबली तशी हिरी हांबरत माड्याकडं पळाली. पोलिसांनी तिला अडवली. तिला कपड्याची सूद नाही राहिली. ती जोर जोरात आरडून गडाडा फोपाट्यात लोळायला लागली. बापू म्हणून मोठमोठ्यांदा हाका मारायला लागली. बापू अरे म्हणायचाच ना, हिरी माझी लय लाडकी, आली की तुझी हिरी, बोल की बोल, आता माझं लाड कोण करणार बापू, असं म्हणून ती वरडायला लागली. साऱ्याचं डोळं वलं झालं, हुर्द भरून आली. रामा पाहुण्याच्या मड्याजवळ आला, हात जोडले, शेजारी टाकला. पाटील कसं करायचं? फौजदारानं पोलीस पाटलाला विचारलं. त्याच्या बायका पोराच्या जाबाने घ्या. पोलीस पाटलानं फौजदाराला सांगितलं तसं पोलीस नाग धरून मड्याजवळ गेलं. मडं उलटं पालटं केलं. माशानी आणि कासवाने नाग, डोळं, कान तोडून टाकलं होतं. एक जण सांगत होता, दुसरा पोलीस लिहित होता. कपडं धडुतापासनं अंगावरची जन्म खून बघितली आणि लिहून काढली. पाटील आणि फौजदार दोघं पाटलाच्या वाड्यावर गेली तशी पोलीस हातातलं दांडकं फिरवत लक्ष्मीजवळ आली. नाव काय तुझं? लक्ष्मी. वा लक्ष्मी, कशाची ग लक्ष्मी? नवरा जीव देतोय. लक्ष्मी नाही, तू अवदास आहेस. पोरं किती? पोलिसांनी विचारलं. तिला काहीच कळलं ना, नुसती डोळ्याला धार लागलेली. रामा बघत होता. हिच्या आईला, हिच्या पोरं तरी त्याची आहेत का गावाची आहेत? पोलीस रंगात आल्यावाने बेमुरवत बकीत होतं. रामाची पोरं ऐकत होती. त्यांच्या अंगाचा तिळपापड झाला. जेल्यानं तर सदरा दांडा पावतर सावारला. कावा झडप घालतोय असं झालंय. कशी ग बसली, सेंदळच दिसती. पुण्यांदा पोलीस अख्ख्या गावात देखत बोलला तशी लक्ष्मी डोसक्यात दगड घातल्यावाने खालीच पडली. सुनांचा पोरापोरींचा कालवा झाला तसं पोलीस काठ्या मारत लोकांनी पांगवायला लागलं. तसा जेल्यानं गर्दीत एकाला ओढून कोथळ्यात लाद घातली, दुसऱ्याला गोद्दा हाणला. जेल्याच्या एका टोल्यात पोलीस तोंडाव आपटला. जमीन तोंड एक झालं, गुर्रागत वारडायला झाला. पोलिसांना अचानक काय झालं, कोणाला काही समजाना. जेल्या मात्र काम दाखवून गर्दीतनं बाहेर जाऊन शेजारच्या पिपरणीच्या झाडाच्या खोडाला टेकून बसला. त्याचा जीव गार झाला होता. पाणी पाणी करत दोघं तडफडत होते. एकानं पळत जाऊन पाणी आणलं, त्यांना पाजायला लागला. जेल्यानं ते बघितलं आणि मोर येऊन ओरडला, काय पाणी बिणी पाजायचं नाही, त्या दोघांनी घुर्रा आलंय, अशात पाणी दिलं तर मारत्यान. जेल्या खोटं बोलला. माझं ऐका, पाण्यापारस त्यांना खेटराचा वास द्या, नाहीतर नास का कांदा फोडा नाकात घाला. नासके अवलाद, तोंडाला येईल ते बघती. जेल्या मनातल्या मनात नाना शिव्या देत शेजारी उभा राहून गंमत बघत होता. समदा गाव खेळ बघितल्यावानी भवताली उभं राहून बघत होता. त्याच वक्ताला पोलीस पाटलांच्या संकट गेलेला फौजदार ढेकर देत आला. उसळलेली गर्दी बघून हापकला. कुणी मारलं? फौजदार गावावर काढाडला. समधी मागं सारखायला लागली. फौजदारानं एका एका पोलिसाला उचलून सावलीत नेलं. पाण्याची कळशी मागितली. भडाडा तोंडावर वतली तसे दोघं एवळायचे बंद झाले. दोघं धुरळ्यानं माकले होते. काय बक्कल नंबर 9, कुणी मारलं का? तुला काय झालं रे? फौजदारांनी दोघांना विचारलं. त्यांच्या भोवती लोकांनीच गाराडा घातला. मारलं का काय झालं दोघांना सांगता येईना. ती नुसती एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागली.
त्यांनी उठून अंग झाडलं, तोंड पुसली. काय खेळ बघायला जमला का? पळा नाही तर एकेकाचा कांबारडा मोडतोय. हातातली काठी उगारत पोलीस वराडला. पोरा, अरे ही लहान थोर जमलीत ना, ती तमाशा बघाय नाही रे जमली. एखाद्या घरचं माणूस मरतंय ते दुःख त्या घराचं नसते, ते दुःख असतंय अख्ख्या गावाचं. हे गावगाड्याची रीतभात आहे. तू पोलीस झाला, सरकारनं हातात काठी दिली, ती माणसांवर चालवतोयस व्हय? अरे आम्ही दावणीच्या जनावरावर सुद्धा काठी नाही चालवत र. ही आमची संस्कृती आहे. भांड्याचा सांबा म्हातारा खोकत बोलला तसं पोलीस आणि फौजदार गप झालं. संबा नाना, अरे त्यासनी सरकारची चाकरी करायची. म्या कुठं म्हणतोय चाकरी सोडा. पाटला, मेल्याला मरणाच्या वाटेनं गेलाय, जित्यांना मरण का देत आहे? गरीबडी रातून द्या राबत्यात ती म्हणून 2 घास खात्यात पोटाला. गावाचाच आसरा आहे त्यासनी. बोलता बोलता संबा भांड्याला पुन्हा खोकल्याची उबळ आली. तो गप झाला. बराच वकूत कोणी काय बोललं नाही, पण साऱ्याचा उस्मरण्याचा आवाज येत होता. लक्ष्मी तर ज्ञान गेल्यावानी डोळं फोडून केस सुटलेली आणि नवऱ्याच्या मड्या शेजारी बसलेली. पोरी सुना पोरां जावायची तगती. हिरीनं रडून आरडून रंखळ केलेलं. सुबी तान्या लेकराला पदराखाली घेऊन साळच्या सावलीला बसलेली. चव्हाण मेलान भरल्या घराला आग लागली. अख्खं गाव हळहळत होतं. श्रोते हो, हा होता 19वा भाग. 20वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.